सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी आपल्या शाळेत उल्हास ॲप अंतर्गत आपण ज्या असाक्षर लोकांची नोंदणी केली आहे त्यांचे मूल्यमापन चाचणी होणार आहे. सर्व असाक्षर व्यक्तींना परीक्षेसाठी येताना सोबत ओळखपत्र जसे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँक पासबुक इत्यादी आणायला सूचना द्याव्या. सदर परीक्षा ही सकाळी 10 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. त्यात आपल्या वेळेत असाक्षर येऊन परीक्षा देतील. मात्र त्यांचा पेपरचा कालावधी हा 3 तासाचा असेल. फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी 60 मिनिटे एक्स्ट्रा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या दिवशी आपली शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. त्यासाठी शाळेला परीक्षा केंद्र क्रमांक द्यावा लागणार आहे. आपल्या शाळेच्या युडायस नंबर यात आधीचे 2 नंबर असतात ते राज्याच्या कोड दर्शवितात. ते सोडून उर्वरित 9 क्रमांक हे आपला परीक्षेचा केंद्र क्रमांक असणार आहे. त्यानंतर परीक्षेसाठी सर्व लोकांना बैठक क्रमांक द्यावा लागणार आहे. बैठक क्रमांक हा आपल्या शाळेच्या युडायस नंबरच्या पुढे 001, 002 असे क्रमांक देऊन तयार करायचा आहे. म्हणजे बैठक क्रमांक हा एकूण 14 अंकी होणार आहे. या पद्धतीने जेवढे असाक्षर असतील तेवढे नंबर आपण तयार करायचे आहेत. सदर क्रमांक हा प्रत्येक परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकेवर इंग्रजीत अचूक पद्धतीने स्वतः पर्यवेक्षक यांनी लिहायचा आहे. प्रश्नपत्रिका हीच उत्तरपत्रिका असणार आहे. ह्या प्रश्नपत्रिकेत एकूण 3 भागामध्ये सर्व प्रश्न विभागले आहेत. त्यात पहिल्या भागात वाचन यासाठी 50 गुण आहेत, दुसऱ्या भागात लेखन यासाठी 50 गुण आहे आणि तिसरा भाग संख्याज्ञान यासाठी 50 गुण आहेत. असे एकूण 150 गुणांचा पूर्ण पेपर असणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागाला 33% गुण प्राप्त होणे अनिवार्य आहे. थोडक्यात म्हणजे वाचन, लेखन आणि गणित या तिन्ही भागावरील जे प्रश्न आहेत त्यात मिळालेले जे गुण आहेत ते 33% किंवा 33% पेक्षा जास्त असतील तर तो उत्तीर्ण असेल. जर एखाद्या विभागात पास होण्यासाठी काही मार्क कमी पडले तर जास्तीत जास्त 5 ग्रेस मार्क आपण देऊ शकतो. त्याला पण एक नियम आहे. तिन्ही भाग मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस मार्क तुम्ही देऊ शकत नाही. त्यानंतर उत्तर लिहिताना फक्त काळ्या आणि निळ्या बॉलपेनचा वापर करावा. मात्र पेपर तपासण्यासाठी फक्त लाल बॉलपेनचा वापर करावा. मुख्याध्यापक हे केंद्र संचालक असतील. त्यांची निवड केंद्रप्रमुख किंवा उपरोक्त अधिकारी करतील. मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांची परीक्षक म्हणून नेमणूक करतील. सर्व परीक्षार्थी यांची माहिती भरण्यासाठी आपल्याला एक एक्सेल शीट पुरवण्यात येईल. त्या एक्सेल शीटमध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. सदर शीट हे आपल्याला आपल्या जिल्ह्यातून पुरवण्यात येईल. या पद्धतीने आपल्याला परीक्षा केंद्रावर संपूर्ण कार्यक्रम राबवायचा आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकेविषयी माहिती घेऊया. एक सॅम्पल क्वेश्चन पेपर त्यांनी दिलेला आहे. तो कशा पद्धतीने सोडवायचा, प्रश्न कशा पद्धतीने असतील, त्यावर कोणती माहिती भरायची याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.